व्यायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे हो डॉक्टर, पण होतच नाही रेग्युलरली करणं व्यायाम. म्हणजे एक दिवस करता येतो, 2 दिवस, फार तर 3 दिवस, आणि त्याच्यानंतर मात्र त्याच्यामध्ये खंड पडतो. हा अनुभव तुमचा आहे का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये रेग्युलरली व्यायाम कसा करायचा याविषयीचे उपयुक्त टिप्स मी देणार आहे. नमस्कार, मी कल्याणी होमिओपॅथी हॉलिस्टिक्स मधनं डॉक्टर कल्याणी पाटील, आणि आज आपण बोलत आहोत रेग्युलर व्यायामाचं रुटीन कसं ठेवायचं याविषयी. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यायाम हा आनंददायी असायला पाहिजे. तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे. तुम्ही अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी चूज करा ज्या तुम्ही स्वतः एन्जॉय करता. म्हणजे डान्स करणं किंवा हायकिंगला जाणं, पोहायला जाणं किंवा मग एखादा खेळ खेळणं, बॅडमिंटन, फुटबॉल अशासारख्या खेळांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे रनिंग आणि वाकणं, उठणं, बसणे ह्या गोष्टी होत असतात. त्याच्यानंतर त्यामुळे आणि या गोष्टीत ऍट द सेम टाइम तुम्ही एन्जॉय सुद्धा करता, त्यामुळे रेग्युलरली त्या गोष्टी करणं तुमच्यासाठी सोपं होत जातं. दुसरी महत्वाची टिप म्हणजे स्टॅक इट. म्हणजे अशा ज्या 2 गोष्टी आहेत ज्या तुम्ही रेग्युलरली करता त्यांच्यामध्ये तुम्ही तुमच्या व्यायामाला ठेवा. म्हणजे जसं ब्रश केल्यावर जर मी रेग्युलरली चहा घेते, तर ब्रश केल्यानंतर मी माझा व्यायाम करणार आणि त्याच्यानंतर मी चहा पिणार. असं जर तुम्ही स्वतःला बजावलं तर तुम्हाला व्यायाम करणं अतिशय सोपं होईल आणि ते रेग्युलरली केलं जाईल. त्याच्यानंतर रिअलिस्टिक अचिवेबल गोल्स ठरवा. म्हणजे काय की अतिशय मी आता एका आठवड्यात 2 किलो वजन कमी करा, हे असे काही गोल ठरवू नका. ठीक आहे, स्वतःला वेळ द्या. जे एका आठवड्याला मी 1/2 किलो वजन कमी केलं, 100 ग्रॅम वजन कमी केलं, असे रिअलिस्टिक गोल जर तुम्ही ठेवले मग तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल, कारण ते गोल अचीव्ह होईल आणि मग तुम्हाला ते अजून त्या गोष्टी करण्यासाठीचं प्रेरणा आतूनच मिळाली आणि मग त्याची इंटेन्सिटी तुम्ही हळूहळू वाढवत नेऊ शकता. व्यायामाचं ड्युरेशन सुद्धा तुम्ही वाढवत नेऊ शकता आणि तुमचे गोल सुद्धा वाढवत नेऊ शकता. त्यामुळे मग तुम्ही त्याबरोबर कम्फर्टेबल व्हाल, ऍट द सेम टाइम तुमचा कॉन्फिडन्स चांगला राहील आणि सातत्य सुद्धा राहील. त्याच्यानंतर फिटनेस ट्रॅकर्स जे वेगवेगळे आहेत ते तुम्ही वापरू शकता, त्यामुळे तुम्हाला मोटिवेशन येईल, कारण त्यामध्ये तुमचा डेली प्रोग्रेस दाखवला जातो. त्याच्यानंतर तुमची एखादी मैत्रीण असेल किंवा तुमचे एखादे कुटुंबीय असतील तर त्यांना तुम्ही तुमचं बडी म्हणून ठरवून द्या आणि मग तुम्ही जॉईंटली व्यायाम करा किंवा आज मी हे केलं व्यायाम हे तुम्ही त्याला रोज रिपोर्ट करा. त्यामुळे तुमची अकाउंटेबिलिटी वाढेल. त्याच्यानंतर मिक्स करा. म्हणजे रोज वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता किंवा रोज जर वॉकला जायचं तर रोज वेगवेगळे रूट तुम्ही करा, त्यामुळे तुम्हाला कंटाळा येणार. त्याच्यानंतर जर तुम्ही तुमचे टार्गेट अचीव्ह केले तर स्वतःला एक छान रिवॉर्ड द्या. छोटंसं का होईना पण काहीतरी बक्षीस द्या, स्वतःला अप्रिशिएट करा. त्याच्यानंतर या गोष्टी फार सोप्या करा. म्हणजे जवळचं जिम निवडा जर जिमला जाणार असाल, किंवा घरी एखादं इक्विपमेंट आणून ठेवा जेणेकरून तुम्हाला फार त्रास होणार नाही तो व्यायाम करण्यासाठी. त्याच्यानंतर ह्या ज्या सवयी आहेत व्यायामाच्या त्या तुमच्या डेली रुटीन मध्ये सुद्धा तुम्ही जोडून द्या. म्हणजे काय करा की जिथे शक्य आहे तिथे जिना वापरा, जिथे शक्य आहे छोटं अंतर आहे तर तुम्ही चालत जा रादर दॅन गाडी यूज करण्यापेक्षा. छोट्या छोट्या ब्रेक्स मध्ये पण तुम्ही स्ट्रेचिंग सारखी एक्सरसाइज करा. त्याच्यानंतर स्वतःसाठी एखादा चॅलेंज घ्यायचा आणि ते पूर्ण करण्यासाठी मोटिवेटेड व्हायचं. या सगळ्या जर गोष्टी तुम्ही वापरल्यात ना तर तुम्ही नक्की रेग्युलरली व्यायाम करा आणि तुमचा अनुभव काय आहे तो माझ्याशी तुम्ही नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशी छान माहिती. धन्यवाद.